नमस्कार मित्रांनो, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती. आणि आज आहे शिक्षक दिन. तर आपल्या सबस्क्रायबर्सपैकी जे शिक्षक असतील आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं असेल तरी ते शिक्षक असतील त्यांना सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल तर आपल्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आज शुक्रवारी आम्ही सकाळी गेलो होतो कुणकेश्वर, कसबा देवी, दाभोळचा गणपती हे सर्व करून दुपारी नुसतं छान झोप काढली आणि आता चहा पिऊन उद्याची सोय करायला चाललो आहे. तर हे बघा आपला फिशिंग रॉड रेडी आहे. तर बघूया आता पहिला आपल्या तांबड्याच्या खाडीमध्ये आपण ट्राय करणार आहे काय भेटतं की नाही. जर इथे काय भेटलं नाही तर आपण जाणार आहोत समुद्रावरती. तर बघूया काय काय आज फिश भेटतात. कारण दरवेळी मी विजयदुर्गमध्येच जास्त फिशिंग केलेली आहे, आपल्या गावी केलेली नव्हती. तर आज मी फर्स्ट टाईम चाललेलो आहे. तर बघूया काय लक साथ देते आहे की नाही. तर जाऊया आपण, चला. तर हे बघा आमच्या गावकऱ्यांच्या या बोटी आहेत आणि इथे बघा पूर्ण कालवांचा खच पडलेला आहे. म्हणजे कालवं इथून बोचून काढून जी दगडी आहेत ज्याला कालवं येतात ते हे सर्व इथे खच आहे. आणि तुम्हाला दाखवतो इथे बऱ्यापैकी आतमध्ये लोक, आता पाणी सुकलेलं आहे म्हणून आतमध्ये सगळे गावकरी जे आहेत, बायका स्पेशली, हे कालवांसाठी तिकडे आतमध्ये खाडीमध्ये उतरलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील तर बघा, थोडं अजून जाऊन दाखवतो. हे आपल्या गावातल्या लोकांच्या बोटी आहेत आणि तसं बघायला गेलं तर इथे बारीक मासे दिसत आहेत पाण्यामध्ये. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही. हे बघा गेले आता. आणि इथे काही लोक दिसत आहेत गावकरी, ते पाण्यामध्ये आहेत आणि कालवा शोधत आहेत. म्हणजे दगडी जी आहेत ती कालवं काढून घेतात दगडी आणि नंतर वरती आल्यानंतर जे आहेत ते आपल्या घराच्या जवळ ती दगडी घेऊन ती सगळी बोचतात. आणि आपल्याला जायचं आहे ते हा बघा तो धक्का दिसतोय, या धक्क्याजवळ आपल्याला जायचं आहे. तर तिकडे जायचं आणि पलीकडे जो आहे, ह्याच्या पलीकडे त्या डोंगराच्या पलीकडे जो आहे समुद्रकिनारा आहे आपला तांबाडेकचा. आणि या काहीशा बोटी आहेत अजून ज्या पाण्यात उतरवलेल्या नाही आहेत. आणि हे बघा इथे जवळच कोणतरी जाळं टाकलेलं आहे फिशिंगसाठी. आपला निसर्ग सौंदर्याने नटलेला तांबाडेक गाव. किती छान वाटतंय ना, हे बघा. आणि समोर दिसतंय ते आपलं हे कांदळवन, ते बेट तयार झालेलं आहे. अरे बापरे, ही कोणाची बोट आहे बघा, पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. नंतर बहुतेक काढतील ते. तोपर्यंत आपण जाऊया त्या जेट्टीवरती आणि बघूया आपलं नशीब आज काय भेटतंय आपल्याला फिश. काही मुलं आहेत इथे फिशिंग करत आहेत. बघूया त्यांना काय काय भेटतंय आणि आपण पण ट्राय करणार आहे. पुढे बघून दिलं. मासे पकडले.
मासा नाही वाटते ते लांबे वाटतं. ते लांब इथे नसणारच. लक्षात नाही बघू मोबाईल पडले तर बघा. बघा यांना जे मुलं गरवत आहेत तर त्यांना हा बांधूसा मासा भेटलेला आहे. तर हा खडकाच्या इथे असतो जास्त आणि टेस्टी असतो भरपूर. आपण तो गेलो खाम आपण पडेल. इथे लांब मोठी बाई मच्छी. बघितलास असलेच भेटत तुला काय मित्रा, खोटं वाटतं मित्रा. बाबा? येण्याची गरज नाही. कॅमेरा दाखव जरा. दाखव आधी हे काढू नको. लाल सई एक आहे त्याला काय कुठला कुठला मासा? व्हाईट शेड्याचा बघ गुंजला गुंजला लाल लाल काय ह्याला नुसता ह्या ते का घेऊन जाता खाली बाबा. मग समजायचं आपण खेचायचा रे का बाकी असा ठीक आहे. पीठ बघ समोर दाखव. हॅलो घरी अशी आकाश पीठ लावायचं फक्त. सेम सेम टू सेम आहे ना. हा पण वाईट मासाच आहे. पाण्यात दोनदा असं मित्रांनो आपल्याला इथे जेट्टीवर तर काय भेटलं नाही तर आपण आता ट्राय करणार आहोत ते समुद्रावरती. तर जाऊया चला.